स्वागतम स्वागतम स्वागतम. द व्हॉइस ऑफ PTC योगेशजी पाटील सर यांचं इथे आत्ताच शुभागमन झाले. त्यांचं श्रावण स्मृती चषक 2026मध्ये हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. ड्राईव्ह केला आणि चेंडू लागली लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसात तिला पहिला चौकार टीम सापे संघासाठी. आजच्या दिवसात तिला पहिला सिक्सर. असं वाटतं की गावातूनच मात्र दत्ता सुद्धा सेटवरून आलाय. ज्याप्रमाणे तो खेळ साकारतोय. व बॅकफूट पंच पॉइंटच्या डोक्यावरून आणि चेंडू सलग सलग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसरा चौकार या षटकामध्ये येत असताना
सिक्सर पहिला पण एक्झॅक्टली स्क्वेअर लेगकडे मात्र लँडिंग झाला आणि या चौकार बा पॉईंटच्या डोक्यावरून क्लासिकल चौका पुन्हा पंच केलाय आता स्ट्राईक होतो डोक्यावरून छोटू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. असं वाटतं संघर्ष समतानगर संघामध्ये काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे. कारण योगेश दोंदे संघामध्ये पाहायला मिळत नाही आहे. आज जास्ती युवा खेळाडू पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे पाहतो की पहिल्या षटकावरती काय बरसला दत्ता सुतार ऑन फायर. मूड फ्रेश करणारी फलंदाजी वा बाई वा. आणि याच्या दिवसातील पहिली चौकाराची हॅट्रिक आणि पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला तर या ठिकाणी आत्तापर्यंत 22 धावा फलक्यावरती आल्या गेल्या आणि अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी. पाच चेंडू मात्र या ठिकाणी डिलिव्हर केले गेले आणि 5ही चेंडूचा मात्र या ठिकाणी दर्शन मात्र इथे घडवला गेला बाउंड्री लाईनचा आणि तदनंतर ओव्हर पिच बॉल चेंडू लँडिंग झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार आणि टाळ्यांचा गजर. खेळाडू कक्षामध्ये आता मात्र पाहायला मिळतोय. म्हणजे आपण म्हणू शकतो की अजूनही दत्ता सुतारच्या तलवारीला गंज लागलेली नाहीये. टायगर जिंदा आहे बेर भाई. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकला या ठिकाणी 28 धाबा फलक्यावरती आणि 2 धाब्याची पॅनल्टी असेल टीम संघर्ष समतानगर संघाला. कारण त्याचा 12 खेळाडू कॉम्बॉक्समध्ये नाही आहे. म्हणजे 28+2 एकूण 30 धाबा फलक्यावरती या ठिकाणी पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा खेळ आणि पॉवरफुल सुरुवात संतोष सुतार आणि कंपनी अर्थात निर्वी 11 5-1 सापे संघाची. आज स्पर्धेचा अंतिम दिवस परंतु या मैदानाचा विचार आपण केला तर मात्र अशी कुठली जागा आज मात्र या ठिकाणी सोडली नाही जाता सुताना. चौफेर फटकेबाजी 360 फलंदाजी काय आहे त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना दत्ता सुतार पूर्ण षटक त्याने मात्र खेळून काढला आणि तब्बल 28 धाबा त्याने वैयक्तिक जोडल्या गेल्या आपल्या टीमसाठी. आणि आता मात्र मोहन साल्वी ऑन स्ट्राईक. गोलंदाज सुशांतच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय परंतु आज सुशांत आता मात्र फलंदाजाला शांत करेल की त्याच्यावरती मोहन साल्वी इथे मात्र बरसणार की या पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक तो रोटेट करेल आणि दत्ताला मात्र इथे स्ट्राईक देण्याचा तो प्रयत्न करेल. परंतु सुरुवातला जबाब सापे संघासाठी आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करतोय सुशांत. ओव्हर पिच बॉल होता ऑनस्लॅट टर्न केला चेंडू त्याला अगदी वाईश लॉंग ऑनला डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. नॉन पॉवर प्लेचा किल सध्या आपण इथे अनुभवतोय. प्रत्येक सामना पहिल्या षटकातील मात्र 4 षटकांचा असेल आणि आज आपल्याला पाहतो की 3 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. 2 सेमीफायनल 1 फायनल. पहिला दिवस आहे एकविराजपूर भादडे संघाने गाजवला. दुसरा दिवस अजोग संघाने अर्थात D11 भोकरी संघाने गाजवला. काय तो स्ट्रोक केला होता प्रथमेशनं. पुन्हा बॅकफुटला जाऊन फंच करण्याचा प्रयत्न स्टॅकवरला क्षेत्रक्षक येण्यात आहे. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि तसं जर पाहिलं तर दत्ता सुतारचा ऑफ साईडचा जो क्षेत्र आहे तो त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि सातत्याने त्या इलाक्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दत्ता धाबा जोडत असताना पाहायला मिळत असतो. आणि आज या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे त्याच क्वालिटीनं आज त्यांनी खेळ साकारलाय. आतापर्यंत एकही एक्स्ट्रा धाव नाही आहे, एकही डॉट बॉल नाही आहे आणि मात्र हा पहिला डॉट बॉल संघर्ष समतानगर संघाच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांतच्या या स्पेलमध्ये पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार आपण पाहिलं तर या ठिकाणी चांगली कामगिरी आपण पाहत आहोत. आणि काल जय गणेश वाफाले ब संघानं टॉप 4मध्ये प्रवेश केला आणि आज पाहूया कोणता संघ टॉप 4मध्ये प्रवेश करेल. अकोटापचा चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन नाहीये. सेफ प्लॅनिंग चेंडू झाला. 2-2 क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता. या स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर पारितोषिक एक्झॅक्टली पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 40,000 रुपयाचा आहे. परंतु जर ही स्पर्धा जय गणेश वाफाले संघाने जिंकली
तर माजी ग्रामपंचायत सदस्य कुरुंचे संदीपजी विशे यांच्या माध्यमातून त्या संघाला तब्बल 50,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. म्हणजे नाकापेक्षा नथनी मोठी आहे असं आपण म्हणू शकतोय. इथे आणि पाहू शकलं लाईन चुकीची ऑफस्टिकच्या अगदी चेंडू बाहेरून चाललाय. पंचांचा मात्र स्वेर चेंडूचा इशारा. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. पहिली एक्स्ट्रा धाव. म्हणजे आता मात्र या षटकामध्ये आपण सर्व काही पाहिलं. सर्वर्गीय श्रावण स्मृती चषक अनेक वर्षाची परंपरा भोकरी गावाची आपण पाहिली आणि अनेक वर्षापासून या नावानं हा संघ मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळतो. आणि इथे मात्र पहा एक संधी निर्माण झाली होती मिड ऑफला, मात्र त्या ठिकाणी चुकी घडली. झेल ड्रॉप झाला आणि पहिला जीवनदान दत्ता सुतारला मात्र या ठिकाणी मिळत असताना यानंतर दोन्ही टीमला विनंती करतो नाणेफेकीसाठी सज्ज राहा. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विपक्ष BCC बोरिवली. कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी कंपल्सरी होणार आहे याची आपण नोंद घ्या. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडंसं आपण पाहतो की हलकासा मूव होतोय आणि जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये सुशांतच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 28 आलं तर परंतु या षटकाचा विचार केला तर संघर्ष सामतरगड संघाने मात्र या ठिकाणी चांगला बाउन्स बॅक केला आहे. फक्त 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या. हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं कुठेतरी या फलंदाजांचा आपल्याला या ठिकाणी बोलबाला पाहायला मिळाला, परंतु तदनंतर गोलंदाज इथे मात्र सुशांतनं चांगली वापसी करून दाखवली. आज बक्षीस समारंभसुद्धा आपण पाहणार आहोत. सायंकाळच्या सत्रामध्ये कोणता संघ मात्र ही स्पर्धा जिंकेल, कोणता संघ चॅम्पियन पद पटकावणार आणि कोणत्या गावामध्ये आज गुलाल उधळणार. भीमसेन तिसऱ्या षटकासाठी आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. भरपूर वर्षाचा अनुभव आहे भीमसेनकडे, परंतु तो अनुभव आता मात्र या ठिकाणी झोकावा लागेल. दांडीकुल हा अनुभव आहे. यॉर्करचा प्रयत्न लेनमध्ये थोडीशी फलंदाजाकडून चूक घडली गेली आणि त्यानंतर अगदी निष्ठा मात्र तिथे उद्ध्वस्त केल्या आणि पहिल्या धक्का लागत असताना टीम निर्वी 11 5-4 सापे संघासाठी. जरी आपण पाहिलं तर या ठिकाणी सापे संघाला पहिला धक्का लागला, परंतु जे कार्य दत्ता सुतारला करायचं होतं ते कार्य त्याने चांगल्या पद्धतीने केलं. कारण 30 धाबांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. न्यू बॅटर ऋषी आलाय, अगदी बॉटम बॅटचा चांगला वापर केला आहे आणि चेंडू लॉंग ऑनच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्याने 4 धाबांसाठी चौकार. शकला असता, परंतु कुठेतरी चेंडूची वाट तो पाहत राहिला आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडूनं सीमारेषा ओलांडली. ऋषीच्या बॅटमधून निघणारा पहिल्या चौकार आणि चौकारनं आपल्या डावाला त्याने सुरुवात केली. कारण ऋषीला माहिती आहे की जो आपण रिदम प्राप्त केलेला आहे, ज्याप्रमाणे धावांची गती आपण वाढवलेली आहे, तीच गती मात्र आपल्याला ते सातत्य त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र पहिल्या चेंडूपासून या ठिकाणी त्याने आक्रमणाला सुरुवात केली आणि ते मात्र पाहू शकाल चेंडू खाली राहिलाय. खाली राहत असताना चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतो डॉटच्या स्वरूपात. भीमसेन पुन्हा एकदा हो टक साऊंड ते पात्र पाहायला मिळतोय. परंतु शॉर्ट स्ट्राईक कव्हरला चेंडूने दिली हुलकावणी आणि बॅकअपसाठी फिल्डर जरूर आले, परंतु त्याला सुद्धा चेंडू स्टॉप करता आला नाहीये. चेंडू सरळ चालाय सीमेरेषेच्या पलीकडे 4 धाबांसाठी हा चौकार. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती ज्याप्रमाणे या चुका घडल्या गेल्या. सध्या पाहतो ऑनलाईनच्या माध्यमातून निर्वी 11 5-1 सापे संघाचे कट्टर समर्थक जयदीप सुतार सध्या यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना एन्जॉयमेंट करतो आणि त्याच्या माध्यमातून सापे संघाला ऑल दी बेस्ट आलेला आहे. ऑल इज वेल. जयदीप सुतार तुमचंसुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बहुचर्चित राहणारी स्पर्धा श्रावण स्मृती चषक
2026 अजून एक चांगला चेंडू फुल अर्लेज होता. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रमाणात त्या ठिकाणी पायांची हालचाल झाली नाही आणि मागील दोन्ही चेंडू पाहिले तर या ठिकाणी निर्धावानं हाताळले गोलंदाज भीमसेनने आणि 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 43 फलकावधी आपण पाहत आहोत. पहिल्या षटकामध्ये 28 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये या सुशांतनं वापसी करून दाखवली, 5 खर्च केल्या आणि या भीमसेनचा विचार केला तर त्यांनी एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केल्या 1. दत्ताची विकेट्स त्याने मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि ते शेवटचा षटक कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवायचा चेंडू हा तर मात्र त्या ठिकाणी प्रश्न पडलाय. चला नाणेफेकीसाठी या श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विपक्ष BCC बोरिवली. 43 धावा, प्रत्येकी 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. जबरदस्त मात्र वापसी, कारण मागील 2 षटकांचा विचार केला तर फक्त 13 धावा या ठिकाणी खर्च केल्या सुशांत आणि भीमसेनने. यालाच म्हणता या ठिकाणी पलटवार, बाउन्स बॅक. आज योगेश दुंदे नाही आहेत, त्यामुळे आता मात्र युवा गोलंदाजावरती या ठिकाणी जबाबदारी भीमसेनने टाकलेली आहे आणि गोलंदाज पाहू शकाल या ठिकाणी आयुष, नाव आयुष आहे परंतु आज त्याच्या आयुष्यातील चांगला स्पेल त्याला टाकावा लागेल. युवा आहे परंतु आज तो युवा टॅलेंट त्याला मात्र या ठिकाणी सिद्ध करावा लागेल. ओव्हर द विकेट आय थिंक राऊंड द विकेट आला, लेफ्ट आर्मर आहे. पहिल्या चेंडू मात्र पाहू शकेल परफेक्ट मिडल केला मोहननं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये फेकी, चांगली रनआउटची संधी. यस बाट हवेत आणि पंचाचा बोट हवेत सुद्धा पाहायला मिळतोय. रनआउटच्या सुरुवात लागणार हा दुसरा धक्का टीम निर्वी 11 5-4 सापे संघाला. फार बिझी खेळाडू आहे, क्रिकेटची खूप आवड असणारा हा खेळाडू, परंतु आज 4थ्या क्रमांकावरती तो आलाय. कुटापाचा चेंडू हुक केलाय, फाईनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे, 4 धाबांसाठी चौकार. हे रंगलाही थरार ठाणे जिल्ह्यात क्रिकेटचा, श्रावण स्पोर्ट चषक ठेवलाय मानाचा भोकरी गावाचा, श्रावण स्पोर्ट चषक ठेवलाय मानाचा भोकरी गावाचा. थँक्यू डीजे. टायटल सॉन्ग सुद्धा आपण पाहतो या स्पर्धेचा. ऑन साईडला पूल केलाय, एलिव्हेशन नाहीये, चेंडू खाली चाललाय पप्पू आणि तिथे मात्र त्याने पकडला झेल. जबरदस्त मात्र या ठिकाणी अगदी ओंझल पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि कुठल्या प्रमाणे तिथे मिस्टेक केली नाहीये आणि अखेर आयुषला मिळणारी ही पहिली सफलता. फलंदाज मोहन साल्वी झाल्या धगावच्या दिशेनं. लागणारा हा तिसरा धक्का टीम निर्वी 11 5-4 सापे संघाला. च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आणि आपण पाहू शकाल या ठिकाणी देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन तुम्ही स्पर्धा एन्जॉयमेंट करू शकता किंवा आपल्या भारत देशाच्या पलीकडे जाऊन सुद्धा मात्र जिथे यूट्यूब आहे त्या ठिकाणी तुम्ही स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. किंग ऑफ टेलिकास्ट, प्रिन्स मूवीज, न्यू बॅटर सचिन. परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी त्याला बीट केलंय, परंतु जबरदस्त मात्र या ठिकाणी पलटवार संघर्ष समतानगर संघाचा पाहायला आपल्याला. पहिल्या षटकामध्ये 28+2 पॅनल्टीच्या पडून 30 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर धावांवरती पूर्णपणे या ठिकाणी अंकुश लावण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं. समोर दिशेने फोर्स केलाय, ऑन ऑफ द फिल्डर आय थिंक चेंडूवरती पोहोचेल का, पण बाउन्सवरती मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी चेंडू फील करतोय. तो परत सिंगल धाव सचिनच्या बॅटमधून निघाली आणि अखेर सुतारला मात्र इथे खेळण्याची संधी मिळाली. लास्ट गो या डावातील शेवटचा बॉल आणि शेवटचा चेंडू आता मात्र या ठिकाणी फेस करेल संतोष. येणार काय करता मोठा हिट, हो मोठा फटका जरूर आलाय, परंतु या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आहे. एका टप्प्याच्या साईडमध्ये चेंडू फील केला जाईल मिड विकेटला, तोपर्यंत पाहू शकेल त्या ठिकाणी 2 धाबा घेण्याची संधी निर्माण झाली होती. अंडरआर्म फेकी तिथे पाहायला मिळाली आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी या दोरीच्या प्रयत्नामध्ये बाद झालाय. सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिली आणि सिंगलच्या अनुषंगानं एकूण
50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी 51 धावांचं लक्ष्य असेल टीम संघर्ष समतानगर संघासमोर. तर त्या धाबाचा आता पाठलाग मात्र या ठिकाणी या कशा रीतीने केला जाणार. तत्पुरती दोन्ही टीमला मी विनंती करतो की नाणेफेकीसाठी या. जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विपक्ष BCC बोरिवली. पहा जर दोन्ही संघ जर वेळेवरती उपस्थित राहिले नाही तर लक्ष असू द्या, कमीत कमी षटकांचा तुमचा सामना इथे खेळवला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेचा विषय केंद्र 4ही दिवस ज्याने आम्हाला मॉर्निंग सेशनमध्ये ब्रेकफास्टसाठी चांगलं योगदान दिलं. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन ही स्पर्धेचं एन्जॉयमेंट करतात मिस्टर स्वप्नील शेठ गोरले यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. गजानन वॉटर सप्लायरचे प्रोपरायटर आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध झाली असावी. रोशनची माळी यांचीसुद्धा मात्र आम्हाला चांगली साथ मिळाली या स्पर्धेमध्ये. अनेक दाते आहेत या स्पर्धेसाठी योगदान देणारे सर्वांच्या मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. प्रथम क्रमांकाचा आपण विचार केला तर सन्माननीय प्रगती प्रमोद पाटील ग्रामपंचायत भोकरीचे सरपंच आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला कॅश प्राईज लाभलेला आहे. आणि जी आपण ट्रॉफी देणार आहोत सन्माननीय सचिन शेठ घोडविंदे त्यांच्या मनापासून आपण आभार व्यक्त करूया. द्वितीय क्रमांकासाठी तुकारामजी गोपाल घोडविंदे सहाय्यक अभियंता टिटवाला यांच्या माध्यमातून सहकार्य लाभले, त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक आपण देणार आहोत सर्वांचे लाडके विष्णुदादा शिंदे साहेबांचे सुपुत्र कांदलीचे उद्योजक राहुलजी शिंदे यांच्याकडून आम्हाला हे सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. चला सलामी जोडी लगेच आपण पाठवा मित्रांनो. चतुर्थ क्रमांकासाठी आपण पारितोषिक देणार आहोत आणेगावचे उद्योजक संकेतदादा घोडविंदे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जे आपण ट्रॉफीज पाहत होतो मित्रांनो पहिल्या क्रमांकापासून तर चतुर्थ क्रमांकापर्यंत सर्वांचे लाडके माजी सरपंच ग्रामपंचायत ढोलेचे सरपंच आणि HG ग्रुप संस्थापक अध्यक्ष सचिनदादा घोडविंदे यांच्याकडून आपण देणार आहोत, त्यांचे विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहत आहोत शुद्धीधरण अशोक जाधव जे विद्यमान ग्रामपंचायत ढोलेचे उपसरपंच आहेत. त्याचप्रमाणे एनर्जी ड्रिंक आपण देत आहोत संजयजी पडवळ साहेब प्रोपरायटर प्रभास इलेक्ट्रिक अँड एंटरप्राइजेसचे. स्वीट बॉक्स आपण पवनजी मधुकर कदम यांच्याकडून देत आहोत, भोकरी गावचे उद्योजक आहेत. समतानगर संघ विनंती करतो की एखादा खेळाडू आपण कॉम्बॉक्समध्ये पाठवा. आणि आता मात्र धाबांचा पाठलाग कशा रीतीने होईल याचा ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये सज्ज होतात आमचे सहकारी समालोचक अजय गरज सर. थँक्यू. थँक्यू सो मच योगेश पाटील. नमस्कार मंडळी, सगळ्यांना अजय घरचा सप्रेम नमस्कार. शुभ सकाळ. सकाळच्या या मनमोहक वातावरणामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 मध्ये आजचा स्पर्धेचा चौथा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, समारोपाचा दिवस आहे, जल्लोषाचा दिवस आहे, निकालाचा दिवस आहे आणि काम 25 करण्याचा दिवस आहे. बघायचं आहे कुठला संघ बाजी मारणार. सध्या आजचा पहिला सामना आपल्यासमोर. टार्गेट 51 धावांचा पहिलाच बॉल पुल केला आहे, थोडासा समोर गेला आहे, फिल्डर तिकडे सेट आहे आणि कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवर संधी गमावली गेली आहे. जीवदान मिळतंय फलंदाजाला, 2 धावा देखील मिळतील. असं म्हणतात की आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक नवीन दिवस एक अध्याय म्हणून जगा, अध्याय मानून जगा. कारण संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होत असते. तर आज संघर्ष कोणाचा किती असेल, कसा असेल आणि कोण आपलं सामर्थ्य दाखवून ही स्पर्धा जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे त्याच दिशेनं. ओ हो जबरदस्त एफर्ट. यावेळेला फार दूरवरचं अंतर कापून काढलं होतं फिल्डरनं स्वतःच्या उजवीकडे.
खरं तर बाउंड्री वाचवली असं म्हणायला हरकत नाही आहे. खरं तर हा देखील एक झेलच होता, पण अवघड होतं. यावेळेला फक्त एक धाव मिळाली आहे. गोलंदाज कुमारला आपण बघतोय. विजयच्या बॅटमधून 3 धावा आलेल्या आहेत. टार्गेट 51 धावांचं समतानगर टीम समोर. स्लॅश केलाय. टायमिंग थोडंसं चुकलं होतं, परंतु फिल्डरपासून दूर चाललाय बॉल. डीप बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर अडवेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची मुभा आहे. संघर्ष समतानगर टीम, प्लीज एक खेळाडू तुम्ही पाठवून द्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुपर कमबॅक राहिलं या मॅचमध्ये समतानगर संघाचं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पेनल्टीच्या 2 धावा ॲड झाल्या होत्या. 30 धावा फलकावर होत्या, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. स्लोवर बॉल वरची कडा लागली आहे बॅटची. बॉल हवेत आहे आणि सोपा झेल. फलंदाज बाद. पहिला धक्का बसत असताना संघर्ष समतानगर टीमला. हॅलो चेक. अमोलजी गोरले यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा, कारण तुमची जागा तिकडे नाही, तुमची जागा आमच्या हृदयात आहे, मंचकावरती आहे. या आपण आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पाच धावांवर पहिला धक्का. 4 ओव्हर्समध्ये 51 धावा बनवायचे आहेत विजयाकरिता, आणि हे टार्गेट चांगलं आहे. खरं तर शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये हव्या तेवढ्या धावा फलंदाजांना जोडता जरी आल्या नसल्या तरी मात्र एक चांगली धावसंख्या फलकावर उभारण्यात आलेली आहे. आणि आपण पहिल्या दिवसापासून बघत आलेलो आहोत या स्पर्धेमध्ये 4 ओव्हर्समध्ये जेव्हा जेव्हा 50 किंवा त्यापेक्षा अधिकचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे, त्या धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी फलंदाजांची दमछाक झालेली आहे. फार क्वचित ही धावसंख्या चेज होताना आपण बघितले संपूर्ण स्पर्धेमध्ये. यानंतर श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा आणि BCC बोरिवली या 2 संघांदरम्यान लढत असेल. दोन्ही संघांनी उपस्थित व्हायचे. टॉससाठी यायचे कॅप्टन्स. वेगवान बॉल. वेगात बीट केलंय बॅटरला. नवीन बॅटर भीमसेन मैदानामध्ये. कुमार वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. वेट केलाय आणि हुक केलाय बॉलला. जबरदस्त फटका. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना भीमसेन, आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय. धावसंख्या फलकावर 1-11. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 40 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्याकरिता संघर्ष समतानगर टीमला. संघर्ष समतानगर आणि निर्बी 11-5-1-4 सापे या 2 संघांदरम्यानची आजची ही पहिली लढत. आजचा सुपर फ्रायडे या स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस आहे. अतिशय महत्त्वाचा दिवस. आणि पावशेकर या ठिकाणी संदीपजी पाटील याचा शुभागमन झालेला आहे. आय थिंक काही दिवसानंतर तो रिटायरमेंटसुद्धा होणार आहे. गोदरेज कंपनीच्या माध्यमातून ते कार्य करत आहेत. हॅपली आणि जरूर आमचे अगदी जिवलग मित्र आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र बिझनेस केला. या संदीपजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस, कमालीचा तो बिझनेस होता तुमचा. चला, श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा आणि BCC बोरिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे, नाहीतर आपला सामना कमी षटकांचा खेळवण्यात येईल. आजचा तिसरा सामना असेल ओमसाई पडघा विरुद्ध विकी स्पोर्ट्स कोकसे. बोरिवलीचे कॅप्टन आलेले आहेत. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे, नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. आज सर्वच बलाढ्य टीम्सना आपण पाहणार आहोत. चौथा सामना असेल बोईरगाव विरुद्ध बाबनदेव कुरुंद. 8 संघ आज नवीन आपल्याला पाहायला मिळतील, आणि अर्थातच जे 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत ते सेमीफायनलमध्ये खेळताना दिसतील. सायंकाळच्या सत्रामध्ये दोन्ही सेमीफायनल्स आणि शेवटी ग्रँड फिनाले या स्पर्धेचा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. 18 चेंडू आणि 40 धावाचं समीकरण. गोलंदाजीसाठी ऋषी येतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बंटी. धडाकेबाज फलंदाज आहे.
शॉट पुल केलाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग लाईन फ्रंट ऑफ स्क्वेअर. खरं तर फंबल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज फेक देखील थोडी संत आहे आणि त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागणार आहे. फलंदाजांवर देखील थोडासा दबाव असणार आहे कारण टार्गेट मोठं आहे, परंतु चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न आहे ते बंटी करताना दिसतोय. 3 चेंडू खेळलेत, 5 धावांवर खेळतोय. त्याचा पहिल्याच बॉलवर झेल ड्रॉप झालेला आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न त्याचा दिसतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. चांगल्या लेंथवर गोलंदाजी, गुड लेंथवर टाकलाय. जास्त वेग नव्हता, लवकर बॅट फिरवली होती, त्यामुळेच आपण बघतोय की टायमिंग परफेक्ट जुळालेलं नाहीये. 1 धाव येथे मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचते 14वर. येथून आणखी 37 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये भीमसेनला आपण बघितलं होतं, तिकडे खूप चांगली गोलंदाजी त्याने केली होती आणि त्यामुळेच मला आज वाटलं होतं की तो कदाचित पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करेल, परंतु तिसऱ्या षटकामध्ये आला होता आणि चांगली कामगिरी केली. आता फलंदाजी देखील त्याची बहरताना दिसते. जबरदस्त हुक शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. चांगला हुक शॉट त्याने खेळला होता आणि षटकार प्राप्त केला होता. यावेळेला चौकार मिळवलाय. लॉंग लेगला कुठलाही फिल्डर नाही आहे, तिकडेच बॉलला पाठवलं. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या 18. ऋषीचा पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे. यावेळेला लेथमध्ये थोडासा बदल केला, थोडासा पुढे टाकला बॉल. सिंगल इथे प्राप्त करत असताना बॅटर धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर. 51 धावांचा पाठलाग सुरू आहे. आजची ही पहिली लढत आपल्या समोर. आणखी 32 धावा इथून बनवाव्या लागतील. सध्या या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. अर्थातच 14 बॉल्समध्ये 32 धावा हे समीकरण येऊन ठेपलंय. सामना रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. नेक्स्ट बॉल उडवलाय ऑन साइडला, डीप मिड विकेटला फिल्डर आहे, बॉल खाली आणि अफलातून कॅच, फलंदाज बाद. दुसरा झटका बसत असताना संघर्ष समतानगर टीमला फलंदाज संघर्ष करताना दिसत होता. बंटी एक चान्स मिळाला होता या अगोदर, परंतु या वेळेला फिल्डरने कुठलीही चूक केलेली नाहीये. चांगला झेल स्वीकारण्यात आला डीप मिड विकेटला. नवीन बॅटर मैदानामध्ये तुषार आलेला आहे. इन एट नंबर 4. बंटीने बनवल्या 5 धावा. या अगोदर सुशांत बाद झाला होता, ज्याने फक्त 2 धावांचं योगदान दिलं होतं. ऋषी पुढचा बॉल घेऊन, सुरेख बॉल, बॅटची खड लागली आहे. सहज सोपा झेल विकेट कीपर संतोष सुतारकडून. आणखी एका विकेटचं पतन. व्यतिरिक्त खूप चांगली गोलंदाजी त्याने केली आणि फक्त 8 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. 2 गडी बाद केलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 बाद 19. संघर्ष समतानगर संघ थोडासा आता बॅकफुटला येथे दिसतोय, परंतु भीमसेन अजूनही खेळपट्टीवर आहे. त्याने चांगली बॅटिंग केली आहे आणि त्याच्यावर पूर्णपणे मदार असणार आहे. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 32 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन फ्रॉम रिमेनिंग 2 ओव्हर्स. प्रति षटक 16ची सरासरी गाठायची आहे आणि आता गोलंदाजीसाठी दत्ता सुतार सज्ज होत असताना दत्ताने काही कमालीची सुरुवात केली. बॅटिंगमध्ये आपण बघितलं धडाकेबाज खेळ साकारला त्याने. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग केली आणि खूप क्लासिक फटके खरं तर त्याने सजवले होते. 28 धावा कुठल्या होत्या, पण आता गोलंदाजी देखील चांगली करावी लागणार आहे कारण समोर चांगलं चॅलेंज आहे भीमसेनचं, जो चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. त्याला थांबवणं गरजेचं असणार आहे सापे संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. 12 चेंडू 32 धावा. चला श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ आपण त्वरित टॉससाठी यायचंय. भीमसेन ऑन स्ट्राइक. हवेत खेळलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवर, जबरदस्त कॅच, बिग विकेट.
धावांचं योगदान दिल्यानंतर भीमसेन देखील माघारी परततोय. आता विकेट सातत्याने जात राहिलेले आहेत. मागच्या 3 बॉल्सवर 3 फलंदाज बाद झालेत. घसरगुंडी आता उडताना दिसते संघर्ष समतानगर टीमची. 4 बाद 19. नवीन बॅटर अजय फ्रंट फुटला आलाय. लॉफ्ट करायचा होता खरं तर, टायमिंग तेवढं काही विशेष नाही आहे. बॉल आउटफील्डमध्ये जातोय. एक धाव येथे मिळणार आहे. सिंगल डबलनं धावफलक जरूर हलता राहील, परंतु सामना जिंकायचा असेल तर अधूनमधून मोठमोठे फटके हे खेळावेच लागतील. समीकरण कठीण होत चाललंय. 10 चेंडू आणि 31 धावा. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 श्रावण स्पोर्ट्स भोकरी आणि ग्रामस्थ मंडळ भोकरी यांच्या वतीने या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन. पहिले 3 दिवस एकूण 36 संघ खेळलेले आहेत आणि त्या 36 पैकी 33 संघांचं स्वप्न धुळीस मिळालेलं आहे. 3 संघ सेमीफायनलसाठी दाखल झालेले आहेत. आज 8 संघ आणखी आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. टॉप एज आहे, मात्र फिल्डर नाही आहे बॉल खाली. गोलंदाजाला कदाचित बॉल दिसलाच नव्हता, त्यामुळे त्याने कुठलाही प्रयत्न केलेला नाही आहे. धावचीची संधी ती देखील दवडली गेली आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तुषार आउट झालाय ना. अजय आणि आयुषची जोडी आता खेळपट्टीवर आहे. शेवटचे 9 बॉल्स बाकी आहेत. 9 बॉल्समध्ये धावा करायच्या आहेत 29. धावसंख्या झाली 22. पुढचा बॉल फेस करेल आयुष. पायात टाकलाय. फ्लिक करत असताना चांगला फटका जरूर आहे, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. फक्त 1 धाव मिळणार आहे. या स्पर्धेचे बॉल स्पॉन्सर सन्माननीय किशोरजी गोरले यांचं आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे या फायनल डेमध्ये. विनंती असेल आपल्याला आपण व्यासपीठावर यायचं आहे. भोकरी गावचे जे काही ज्येष्ठ वरिष्ठ प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांनाच आम्ही इन्व्हाइट करतोय व्यासपीठावर. आपलीच स्पर्धा आहे, आपल्या गावची स्पर्धा आहे, त्यामुळे निसंकोचपणे आपण व्यासपीठावर यायचं आहे. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. चांगला बॉल थोडा स्लोअर टाकला. अँगल डिलिव्हरी होती. बॅटरला बॉल उमगलेला नाही आहे, परंतु वाईड आहे. कदाचित जास्तच तो बाहेर निघाला होता, त्यामुळेच पंचांनी वाईट घोषित केलं आहे. अवांतर धाव मिळणार आहे. धावसंख्या पुढे सरसावत असताना 23 या आकड्यावर. यावेळेला चिप शॉट बॉल हवेत आहे. फिल्डर येईल बॉल खाली. ओ सहज सोपा झेल, धरतीला दान आणि बॉल बाउंड्री लाईनचा आता वेध घेताना दिसतोय. दुसरा खेळाडू पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत काही धावा घेण्याची संधी आहे बॅटरकडे. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 26 झाली आहे. 26 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 25 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू 25 धावा. सामन्यामध्ये रंगत आहे. मोठे फटके खेळावे लागतील. फुलर लेनचा बॉल पायात टाकला होता. ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह चांगला आहे, परंतु फिल्डर सेट आहे. काऊ कॉर्नरला दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. फेक चांगली आहे, परंतु विकेट कीपरकडून चूक घडली आहे. संतोष सुतारच्या हातातून बॉल निसटलाय आणि फलंदाज बचावला गेलाय. 2 धावा अखेर कंप्लीट होत आहेत आणि याचबरोबर हे षटक देखील कंप्लीट होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघर्ष समतानगर संघाची धावसंख्या फलकावर 28. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 4. समीकरण 6 चेंडू आणि 23 धावा. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे ते भूषण माळी यांचं आगमन होत आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपल्याला देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. महत्त्वाचं योगदान जे दाते आम्हाला लाभलेले आहेत या स्पर्धेकरिता, त्या सगळ्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आपण बघतोय की सन्मान चिन्ह सन्माननीय प्रमोददादा गोरले आणि रुपेशदादा गोरले यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक ट्रॉफी आहे. सन्माननीय प्रशांत बबन गोरले यांच्या माध्यमातून भोकरी गावचे सुपुत्र आहेत. डोंबिवलीमध्ये ते स्थायिक झालेले आहेत. डोंबिवलीचे युवा उद्योजक प्रशांतजी गोरले, कैलासवासी भाऊ सोलू गोरले आणि कैलासवासी अनंता सोलू गोरले यांच्या स्मरणार्थ ते आकर्षक ट्रॉफी त्यांनी पुरस्कृत केलेली आहे बेस्ट फिल्डर करिता. सुरेश पारदे यांचं आगमन झालंय. ओ जबरदस्त बॉल, दांडी गुल केली आहे. फलंदाज बाद. सुरेश पारदे, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर आपण टॉससाठी त्वरित या. यानंतर मोठा सामना असेल BCC बोरिवली विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. पडगा टेनिस क्रिकेटमधील 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर उभे टाकतील आणि आज प्रत्येक सामना हा जबरदस्त असणार आहे, कारण आज खूप दर्जेदार टीम्स आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत.
तसाही स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे दर्जेदार क्रिकेटची अपेक्षा ही केलीच जाऊ शकते. ओमसाई पडगा ज्यांनी कोशिंबीची स्पर्धा जिंकली होती त्या टीमला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. विकी स्पोर्ट्स कुकसे 2 टायटल्स त्यांच्या देखील नावावर आहेत. कुकसे आणि ओमसाई पडगा. वॉट अ मॅच. असं वाटतंय की एज लागली होती या वेळेला, परंतु विकेटकीपरच्या हातातून बॉल निसटला होता. समीकरण फार कठीण होत चाललेलं आहे. 4 चेंडू आणि 23 धावा. प्रत्येक बॉलवर आता घणाघाती प्रहार करावा लागणार आहे. सीमारेषा ओलांडावी लागणार आहे, ती देखील षटकारासाठी, कारण चेझिंग कंपल्सरी आहे. 3 षटकार 1 चौकार ठोकून देखील काही होणार नाहीये. 4च्या 4 षटकारच खेळावे लागतील. धर्मदीप चांगली गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल त्याचा बँग ऑन टार्गेट होता आणि एसटी उखडली त्याने. त्रिफळा रूपात फलंदाजाला बाद केलं. दुसरा बॉल देखील अप्रतिम भन्नाट वेग दाखवलाय आणि या खेळपट्टीवर वेग जास्त धारण करतायत गोलंदाज. प्रत्येक गोलंदाजाला आपण बघितलंय, इतर मैदानांवर त्यांचा जेवढा वेग असतो त्यापेक्षा अधिकचा वेग त्यांना प्राप्त होतोय, कारण वेगवान खेळपट्टी आहे. शॉर्ट आर्म पुल केला आहे, डीप स्क्वेअर लेगला. बाउंड्री लाईनवर फिल्डर उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान एकच धाव मिळणार आहे आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक दिसते या मॅचमध्ये. कुठेतरी जे पहिलं षटक होतं सामन्याचं तेच टर्निंग पॉईंट ठरलेलं आहे. 28 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि त्यामुळेच आपण बघतोय की एक चांगलं टार्गेट सेट झालं. तदनंतर गोलंदाजांनी कमबॅक केलं होतं. सुशांत, भीमसेन आणि आयुष यांनी चांगला मारा केला होता, पण बॅटिंगमध्ये जी कामगिरी करायची होती ती करता आली नाही फलंदाजांना. सहज सोपा झेल लॉंग ऑनला अलगद टिपला गेलाय. फलंदाज बाद. विजयाच्या उंबरट्यावर निर्वी 5-1-4 सापे संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण आता पुढील सामन्याच्या टॉसकडे देखील लगेच वळणार आहोत. हा सामना संपल्यानंतर शेवटचा बॉल बाकी असणार आहे. संघर्ष समतानगर टीमकडे चांगले खेळाडू आहेत, परंतु ती एकजूटता कुठेतरी त्यांच्या परफॉर्मन्समध्ये पाहायला मिळालेली नाही आहे. गोलंदाजांनी कमबॅक करून दिलं होतं, पण फलंदाजी भीमसेनचा आपण अपवाद वगळला तर पूर्णपणे ढिपाळलेली आहे. कौतुक करावं लागेल इकडे निर्वी 5-1-4 सापे टीमच्या गोलंदाजांचं. शेवटचा बॉल आणि याचबरोबर सामना फिनिश होत असताना सामना जिंकलाय निर्वी 11 5-1-4 सापे टीमनं. अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर खेळाडू ठरलेला आहे ज्यानं मजबूत पायाभरणी केली. दत्ता सुतार जुनी तलवार आहे आणि जसा योगी यांनी उल्लेख केला होता की गंज लागलेला नाहीये या जुन्या तलवारीला, अजूनही 30 धार कायम आहे. क्लासिक फटकेबाजी पाहायला मिळाली दत्ता सुतारची. 30 धावा बनवल्या, तदनंतर चांगली गोलंदाजी देखील केली. अष्टपैलू कामगिरी करणारा दत्ता सुतार मॅन ऑफ द मॅच. चला टॉसकडे आपण सुरुवातीला जातोय आणि तदनंतर सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. बिग मॅच आजच्या दिवसातील दुसरा सामना श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध BCC बोरिवली. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद अजय घरे सर. बिग बॅटल ऑफ दिस टुडे. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विपक्ष BCC बोरिवली या दोन संघात आपण टॉस करतो. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. दोघांना प्रथमतः मी नाणे दाखवतोय. एका बाजूला श्रावण चषक आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही भोकरीकर असा मात्र उल्लेख केला आहे. चला श्रावण चषकाची मागणी केलेली आहे. काय अंदाज बांधला सुरेश पारधी याने. जशी मागणी तसं पुरवठा आणि टॉस विनिंग संघटनेला आपण स्थितीपे देत आहोत. चला थम्सअप आज कुछ तुफानी करते अजयजी देसले यांच्या माध्यमातून आम्हाला शीतपेय प्राप्त झालेला आहे. चला पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण पुन्हा जाऊन या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सुरेश तर आपण थोडीशी या ठिकाणी चर्चा करूया. 4 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकलाय आणि कोल्ड्रिंक सुद्धा तुम्हाला मिळालेलं आहे. काय फील करतोयस? टॉस जिंकून आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण शिकारू आणि नरेश गोरले यांचे चांगलाच आयोजन आहे आणि प्रत्येक वर्षी आम्हाला तो आवर्जून बोलवतो आहे, त्याच्याबद्दल त्याचा धन्यवाद. सुरेश या सत्रामध्ये सध्या
जो तुमचा खेळ राहिला आहे त्याच्यावरती तुम्ही संतुष्ट आहात की या स्पर्धेच्या माध्यमातून अधिक काही करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार? नाही नाही, सध्या खेळ चांगला चालू आहे आणि चांगले पोरं खेळतात, कारण क्रिकेट आहे हा अनिश्चितच आहे. काय वर चढ उतार तर होतच राहतो आहे. त्याच्यामुळं मुलांनी प्रॅक्टिस करावं आणि प्रॅक्टिस केल्यानंतरच हा खेळात सुधारणा होते. प्रॅक्टिस नाही केल्यानंतर काहीतरी वेगळंच होणार. हो, आम्ही सुद्धा कालच उल्लेख केला की ज्यावेळी श्रीगणेश जांभूळपाडा संघ आमली लोणावळामध्ये खेळला, फायनलची मॅच खेळली आहे आणि तुमच्या गावातून आता अनेक स्टार खेळाडू घडत आहेत आणि त्याच्या पाठीमागे एक्झॅक्टली तुमची जी मेहनत आहे. तुम्ही काय सांगणार त्या खेळाबद्दल आणि ज्याप्रमाणे कालचा परफॉर्मन्स पाहिला जांभूळपाडा गावातील त्याच परफॉर्मन्सबद्दल काय सांगणार? कालचा खेळ तर मुलांचा चांगलाच राहिला आणि सध्या बॉलिंग चांगली टाकतात, कारण बॉलर असे आहेत की एकच ग्रेपने डबल 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 बॉल टाकतात. त्याच्यामुळं मला एवढा चांगला वाटते की माझं प्लेअर आणि माझं प्लेअर चांगला क्रिकेट सध्या खेळत आहे. शेवटचा प्रश्न, टॉस जिंकला काय करणार? फिल्डिंग. चला, विजयासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. माझी बॅटिंग करायची आहे, संतुष्ट आहात? हो, मग 4 ओव्हरमध्ये किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि जेव्हाही जांभूळपाडा आणि BCCमध्ये सामना होतोय तो सामना एक्झॅक्टली एक रंगतदार स्थितीमध्ये जात असतो आणि पुन्हा ती आज आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच. या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द? दरवर्षी खूप चांगल्या प्रकारे ही स्पर्धा होते. आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल, आम्हाला चान्स दिल्याबद्दल मी नरेशचा थँक्यू बोल. शेवटचा प्रश्न, आम्हाला सुद्धा एक खंत वाटते की BCC बोरिवली संघ PTCमध्ये एक दर्जेदार संघ आहे, परंतु कुठेतरी चषकापासून हा संघ वंचित आहे. माझी त्याचं कारण काय? कारण म्हणजे असं का 2-3 प्लेयर म्हणजे आम्ही प्रॅक्टिसमध्ये नाही होत, प्लस राहिल पण थोडा इंजर्ड असल्यामुळे तो पण इतका फिट नाही आहे. आता आम्ही कमबॅक म्हणजे राहिल पण आलेला आहे, आम्ही पण आता थोडी प्रॅक्टिसमध्ये आहोत. तर आता बघू या कपपासून आम्ही आमचा कमबॅक करायचा प्रयत्न करू. क्या बात आहे, शुभेच्छा तुलाही असतील. तर टॉस बघून अशी बातमी आलेली आहे, जय श्रीराम जांभूळपाडा वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट अगेन्स्ट BCC बोरिवली. देऊया आपण सामनावीर पुरस्कार ज्यांनी जबरदस्त धुवाधार फलंदाजी केली. जुनं ते सोनं म्हणतात ना मित्रांनो. आणि आज आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारे त्यांच्या तलवारीला गंज लागलेला नाही आहे, अशी आमचे दत्ता सुतार मॅन ऑफ द मॅच. चला, आकर्षक ट्रॉफी, स्वीट बॉक्स, एनर्जी ड्रिंक सर्व हे पारितोषिक आपण देत आहोत. किशोरजी गोरले यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देत आहोत. त्यानंतर सन्माननीय भूषणजी माळी यांच्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक देत आहोत आणि सन्माननीय निलेशजी गोरले यांच्या शुभ हस्ते आपण देऊया स्वीट बॉक्स. मॅच के बाद कुछ मीठा हो जाए. पण एका सामन्यावरसाठी तब्बल 3 पारितोषिक. दत्ता तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्र, असंच केले जरा आणि असंच गावाचं नाव लौकिक करत राहा. आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तर आजच्या दिवसातील आपण दुसरा सामना पाहणार आहोत. 2 बल्लाडे संघामध्ये ही लढत आपण पाहणार आहोत. चला, थोडा वेळ आपल्याकडे आहे तर काही सन्मान जे आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. आज पडगा परिसरात नव्हे तर मी तर म्हणतो की आपल्या तालुक्यासाठी, आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आज 7 समुद्र पलीकडे जाऊन आपल्या विभागात त्यांनी नाव लौकिक केलं. अशी आपले लेजंड खेळाडू सुरेश पारधी यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. मी संदीपजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र संपन्न करावा. उपदारबाची शाल, पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आणि आज मलाही फार अभिमान वाटला की ज्याप्रमाणे काल जांभूळपाडा गावातील मुलांचा खेळ राहिला आणि त्या पाठीमागे मित्रांनो सुरेश पारधीची मेहनत. असंच कार्य पारधी तुम्ही करत राहा. जरूर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पुढील सन्माननीय भूषणजी माली आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्याने आमच्या या स्पर्धेसाठी या सर्व पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. अशी दानशूर व्यक्तिमत्व. पाणी पाजणं हे पुण्याचं कार्य आहे. भूषणजी माली आपण तिकडेच थांबा आणि त्यांचा सन्मान. चला, नरेशजी गोरले आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या व्यक्तिमत्वाला आपण सन्मानित करा. चांगलं योगदान या स्पर्धेसाठी आहे आणि असंच प्रेम तुमचं प्रत्येक वर्षी राहणार हीच आम्ही तुमच्याकडे पुन्हा अपेक्षा बाळगतो. त्यानंतर पुढील सन्मान किशोरजी गोरले आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे. चांगलं योगदान त्यांचं आपण पाहत आहोत.
प्रथमेशजी माली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करा आणि किशोरजी गोरले